सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता शिवनाथला डिवचायला गेलेल्या पद्माला शिवनाथने सडेतोड उत्तर दिलेलं असतं. ऊन आहे इथे, अजून मुलंच आहेत ती. पहिल्यांदाच त्यांनी दोरी पकडली होती. चुकून त्यांच्याकडून झालंही असेल, पण शेवटीला मान आम्हाला मिळाला तोही महत्त्वाचाच. तेव्हा इथे उभे असलेले काका म्हणत असतात, अहो ताई, अहो लहान मुलं आहेत ती, दोरी कशी पकडायची त्यांना अंदाज नसेल. मान त्यांना पहिल्याच वर्षी मिळायला आहे ना, पुढच्या वर्षापर्यंत ते पक्के होतील आणि मग मात्र त्यांच्या हातातून ती दोरी कधीही निसटणार नाही, बरोबर की नाही. तेव्हा इथे आता दोघेही भाऊ श्री आणि माधव गप्पपणे एका बाजूला उभे राहिलेले असतात. श्री जातो, अन्विताने पकडलेली दोरी स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि पकडून तिथे उभा राहिलेला असतो. तेव्हा शिवनाथला सारखं सारखं आठवत असतं जे काही पद्मा बोललेली असते ते, की शेवटीला दोरी तुझ्या मुलाने पकडली नाहीच, त्याने ती सोडली आणि आमच्या घरातलंच रक्त तुझ्या मदतीला धावून आलं. नाहीतर आता तुला मिळालेला मान मातीमोल झाला असता, कारण तुझा अपमान झाला असता ना, सासनकाठी पडली असती तर. पण ते पकडायलासुद्धा, तुझा मान टिकवून ठेवायलासुद्धा आमचंच रक्त उपयोगी पडलं, असं इथे पद्मा म्हणालेली असते. तेव्हा सगळेजण घरी आल्यानंतर शांत उभे असतात. तेव्हा वेदा म्हणत असते, पण काय रे दादानो, तुम्ही आधी तर दोरी बरोबर पकडली होती, हो की नाही? मग असं काय झालं की तुम्ही दोरी सोडून दोघे बाजूला जाऊन उभे राहिलात? असं का केलं तुम्ही? तेव्हा माधवला आठवतं, त्याने मधुरा आणि तिच्या इथे आता फियॉन्सेला एकत्र बघितलं. त्याचबरोबर इथे श्रीलासुद्धा आठवतं की त्याने पिहूबरोबर तिला बघायला आलेल्या मुलाबरोबर बघितलं आणि त्यामुळे त्या दोघांनी एकत्र आशीर्वाद घेतला. या सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात आणि तेव्हा ते दोघेजणं दोरी सोडतात आणि त्यांचं खच्चीकरण झाल्यामुळे ते दोघेजणं शॉकमध्ये गेल्यामुळे दोरी हातातून कधी निसटते त्यांचं त्यांनासुद्धा कळत नाही आणि ते आपापल्या आवडत्या मुलीकडे बघायला लागतात. तेव्हा इथे उमा म्हणत असते की वेदा, अगं काय बोलतेस तू? अगं त्यांनी काही मुद्दामून सोडली का रस्सी? ऊन किती होतं तिथे आणि त्यांना पकडायची सवय नाही अगं, त्यामुळे हातातून रशी सुटली असेल, त्यात काय एवढं? आणि सासनकाठी कशी सावरायची असते हे एका फेरीमध्ये कुणालाही कळत नाही. वर्षानुवर्ष ज्यांना मान भेटतो त्यांनासुद्धा ती काठी व्यवस्थित पकडता येत नाही. त्यापेक्षा आपल्या मुलांनी बरोबरच पकडली नाही का हो? तेव्हा इथे उमा आपल्या मुलांची बाजू सावरत असते. तेव्हा इथे शिवनाथला आठवत असतं, पद्मा म्हणालेली असते, तुला तुझ्या मुलांचा खूप अभिमान आहे ना, पण तुला तुझ्या मुलांना तुझा मान टिकवताच आला नाही रे, बघितलंस ना, रशी सोडली त्याने. तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो की जाऊ दे, झालं गेलं सगळं विसरून जा, या विषयावरती पुन्हा या घरामध्ये बोलायचं नाही, हा विषय परत घरामध्ये काढायचाच नाही, असं आता शिवनाथने सांगितलेलं असतं. त्यानंतर शिवनाथ निघून जातो आपल्या रूममध्ये, माधव निघून जातो बाहेर आणि श्री निघून जातो त्याच्या रूममध्ये. तेव्हा उमा म्हणत असते की राघव बाळा जा रे, तू जरा श्रीला बघ जा, त्याला जरा समजव. तेव्हा राघव म्हणतो, हो आई, मी समजवतो त्याला, तू काळजी करू नको. भास्कर इथे अन्वितावरती प्रचंड चिडलेला असतो. भास्कर म्हणतो, पण मी म्हणतो तुला ती रस्सी पकडायची गरजच काय होती? सांग ना, काय गरज होती तुला ती रस्सी पकडायची? अगं ती सासनकाठी जर खाली पडली असती तर त्या शिवनाथचा सगळ्यांसमोर अपमान झाला असता, अपमान. तेवढाच मला आनंद झाला असता ना. आपली आणि त्यांची किती दुश्मनी आहे तुला माहिती आहे ना, तरी पण तुला ती दोरी पकडायची काय गरज होती? का तू सासनकाठी सावरलीस? तेव्हा इथे भास्कर आता अन्वितावरती खूप ओरडत असतो, रागवलेला असतो. तेव्हा त्याची बहीण पद्मा म्हणते, अरे भास्कर, काय झाले तुला? किती ओरडणार आहेस तिच्यावरती, किती रागवणार आहेस? इकडे ये बाळा, इकडे ये. तेव्हा इथे लगेच तिची अन्विता म्हणते, पण आत्ती मी खरंच सांगते, मी काहीच मुद्दामून केलेलं नाही आहे गं, खरंच मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते की भास्कर, अरे नको ओरडू तिला, उलट तिने जी दोरी पकडली ना ते बरंच केलं, चांगलं केलंस तू. तेव्हा अन्विता म्हणते, पण मी खरोखर मनापासून नाही केलं, म्हणजे त्यावेळेला माझ्या मनामध्ये तसा काही विचारच आला नाही.
म्हणजे बघ ना, देवाचं काम होतं. ती आता सासनकाठी पडणार होती. ते मला बघवलं नाही म्हणून मी दुश्मनी वगैरे बाजूला सारून माणुसकीच्या नात्याने फक्त दोरी पकडली होती. त्यांना जिंकवावं किंवा त्यांची इथे आता सासनकाठी पडू नये, त्यांचा अपमान होऊ नये असं काही माझ्या मनामध्ये आलंच नाही गं तेव्हा. फक्त मी सासनकाठी सावरली एवढंच. ती म्हणते, "हां ठीक आहे ना, तू काही चुकीचं केलं नाही आहेस बाळा. सासनकाठी पकडलीस ते बरंच झालं. त्यामुळे मला त्या शिवनाथची लायकी तरी काढता आली." मी त्यांना म्हणाले ना, की तुझी मुलं काही कामाची नाही आहेत. तुझा इथे आता माझ्या माणसांनीच माझ्याच मुलांनी उतरवला की नाही, त्याच्या मुलांपेक्षा माझी मुलं किती गुणी आहेत हे त्याला मी दाखवून दिलं. बरोबर की नाही? आपल्या घरातली मुलं त्याच्या मदतीला धावून गेली ना, त्यामुळे ते शिवनाथची लायकी मला काढता आली. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे हा राग आता शिवनाथच्या मनामध्ये असतो. तर इथे राघव आणि मामा श्री किती फेऱ्या मारतोय त्या मोजत असतात. मामा म्हणतात, "हे श्री, अरे बाबा 100 फेऱ्या झाल्या की अजून किती फिरणार आहेस? हे बघ आता शांतपणे बस. तू उभा आहेस, तू फिरतोयस, पण माझे पाय दुखायला लागले." तेव्हा इथे श्री म्हणतो, "मामा, अरे तुला काय कळणार आहे बाबा? तुला माहिती आहे का काय घडलं आहे? अरे ती पिहू आली होती. तिला तो बघायला मुलगा आला होता ना त्याच्याबरोबर, आणि दोघांनी जोडीने आशीर्वाद घेतला रे देवी आईचा. ते पण जोडीने." तेव्हा इथे राघव म्हणतो, "ए जोडी, घेतला तर घेतला आशीर्वाद, तू कशाला इतकं टेन्शन घेतोयस?" तेव्हा श्री म्हणतोय, "राघव, मला समजवायचं सोडून तू माझ्यावरती का रागवतोयस रे?" राघव म्हणतो, "राघव नाही तर काय करू रे? सांगितलं होतं ना की आपण जवळ बोला म्हणून बोलून घ्या म्हणालो होतो ना, तेव्हा माझं ऐकलं नाहीस आणि आता का रडत बसलायस? सांग ना, आता का रडतोयस? जेव्हा बोलायची हिंमत करायची होती तेव्हा केली नाही आणि आता का रडत कुडत बसलायस?" तेव्हा इथे उमा येते आणि म्हणते, "राघव, श्री, अरे माधव कुठे आहे? इतकी रात्र झाली, माधवचा काही पत्ता नाही आहे." तेव्हा इथे मामा म्हणतात की, "थांब ताई थांब, मी माधवला फोन करतो थांब." तेव्हा उमा म्हणत असते, "अरे बाबा, फोन करून काही होणार नाही आहे. मी कधीपासून त्याला फोन करते पण तो फोनच उचलत नाही आहे. यांना जर कळलं ना की इतका उशीर झाला, इतकी रात्र झाले तरीसुद्धा माधव घरी आला नाही आहे, तर त्यांना आवडणार नाही रे. आधीच ते खूप रागवलेत, खूप चिडलेत. तेव्हा राघव, तू जाऊन आता घेऊन ये बरं तू माधवला घरी." तेव्हा राघव म्हणतो, "आई तू काळजी करू नका, मी आणि मामा जातो आणि माधव दादाला घरी घेऊनच येतो, नको काळजी करू तू." तेव्हा उमा म्हणत असते, "आणि श्री, तू सारखा सारखा फोन राहत राहा आणि तोपर्यंत मी यांना सांगते की मुलं घरातच आहेत म्हणून रूममध्ये बसलेत असं सांगते." माधव आता खूप टेन्शनमध्ये असतो. माधव आपल्या मोबाईलमध्ये आता सारखा सारखा मधुराचं नाव बघत असतो. त्याला फोन करायचा असतो, तिच्याबरोबर बोलायचं असतं. तेव्हा माधवला आठवत असतं की मधुराचं लग्न आता ठरलं आहे आणि त्यामुळे ते दोघेजण एकत्र देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असतात. त्यानंतर मधुराचा साखरपुडासुद्धा असतो तिच्या आत्याच्या मुलाबरोबर. तो साखरपुडासुद्धा पार पडतो. दोघेजण एकमेकांना पेढे भरवतात. आता मधुरा हे सगळं आपल्या कुटुंबासाठी करत असते. कारण का? तर इथे माधवने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आपल्यामध्ये जे काही आहे ते थांबवावं लागेल आणि मी पण माझ्या घरी काही बोलणार नाही आहे माझ्या आप्पांना काही झालं तरी. आणि तेव्हा इथे मधुराला ही स्टेप घ्यावी लागते, तिला लग्नाला होकार द्यावा लागतो. त्यानंतर इथे माधव तिला फोन करत असतो, तेव्हा मधुरा काही फोन उचलत नाही आणि त्यानंतर इथे आता माधव सारखाच करत असतो. तेव्हा तिच्याकडे दुसरा कुठला पर्याय उरत नाही. ती म्हणते, "माफ करा, पण मला ऑफिसमधून फोन आहे, अर्जंट आहे, घ्यावा लागेल." तेव्हा इथे तिचा होणारा नवरा म्हणतो की, "ठीक आहे, घे ना, घे फोन घे, जा तू बाहेर जाऊन बोल." तेव्हा माधव म्हणत असतो, "मधुरा, अगं काय आहे, तुझं लग्न ठरलं, तू काही सांगितलं पण नाहीस, एवढा लवकर सोडलंस तू मला, एवढा लवकर विसरलीस तू मला." मधुरा म्हणत असते, "माधव, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. आत्तापर्यंत मी माझ्या आईबाबांना थांबवलं होतं. मी तुम्हाला खूप वेळ दिला होता माधव, पण तुम्ही काहीच बोलला नाहीत. आपलं प्रेम संपवलंत ना तुम्ही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्ही जर काही बोलला नाहीत तर माझं लग्न माझ्या आत्याच्या मुलाबरोबर ठरेल. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही? तुम्ही माझ्यासमोर कुठला पर्याय ठेवला नाही. आता माझे आईबाबा काही थांबायला तयार नाही आहेत. माझ्या आत्तेभावाबरोबर माझं आता लग्न ठरलेलं आहे." असं इथे मधुरा त्याला सांगते. तेव्हा माधव म्हणत असतो, "मधुरा, प्लीज असं नको करूच गं.
मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार, प्लीज मला समजून घे. तेव्हा मधुरा म्हणते की माधव, अजून पण वेळ गेलेली नाही आहे, फक्त लग्न ठरलं आहे. तुम्ही तुमच्या आप्पांबरोबर बोला ना, आपल्या दोघांचं लग्न होईल. पण तुम्ही बोलून तर बघा. मी पण माझ्या आईवडिलांना समजावते, मी पण त्यांच्याबरोबर बोलते. माधव म्हणतो नाही नाही, मी माझ्या आप्पांजवळ बोलणार नाही आहे. काही झालं तरीसुद्धा मी नाही बोलू शकत मधुरा. मधुरा म्हणते नाही बोलू शकत. मग आता आपलं नातं संपलं, मग काहीच होऊ शकत नाही. ठेवा फोन माधव. आणि ती फोन कट करते. तेव्हा माधवला खूपच जास्त टेन्शन येतं. त्यानंतर माधव जिथे बसलेला असतो ना झाडाच्या पारावरती, तिथे बाजूला काही लोक दारू प्यायला बसलेले असतात. त्यानंतर इथे राघव आणि मामा दोघेजण घाईघाईने जात असतात. तेवढ्यातच वरती टेरेसवरती उभी असते अन्विता. ती म्हणते शुकशुक, आमच्यामध्ये आहे ना थँक्यू वगैरे बोलायची पद्धत असते. तेव्हा राघव म्हणतो काय ग ए, तुला का थँक्यू म्हणायचं ग, तू काय तीर मारलं आहेस तेव्हा मी तुला थँक्यू म्हणू. तेव्हा ती म्हणते अच्छा, अरे आज सासनकाठीचा मान तुमचा गेला असता, माहिती आहे का. रशी जर मी पकडली नसती ना, सासनकाठी पडली असती आणि तुमचा अपमान झाला असता. तुमचा अपमान होण्यापासून वाचवलं आहे मी तुम्हाला. मग आता थँक्यू तर म्हणायला पाहिजे ना. आमच्यामध्ये कोणी मदत केली ना तर थँक्यू म्हणतात. तेव्हा इथे राघव म्हणतो अरे बापरे, हो का. अगं तुझी उंची किती, तुझं वजन किती, तू बोलतेस किती, आणि काय गं, तू मदत केलीस तर लगेच बोलून दाखवतेस की थँक्यू म्हणायचं असतं. आणि तो रोशू, त्याच्या बाबतीत मी जेव्हा खोटं बोललो होतो, तुझी बाजू घेतली होती, तेव्हा तुझा थँक्यू कुठे गेला होता गं. तेव्हा तुमच्या थँक्यू बोलायची पद्धत नव्हती. बोलू का जोरात जोरात, रोशू रोशू बोलू का. ते म्हणते ए राघव, जास्त बोलू नको, शहाणपणा करू नको, गप्प बस तू, नाहीतर तुला सोडणार नाही आहे, बघून घेईन तुला. तेव्हा राघव म्हणतो तू काय बघून घेणार ग, चल निघ निघ. दोघेही जण आता भांडायला लागतात. तेवढ्यातच तिथे आजी आलेले असतात आणि म्हणतात काय रे, काय चाललंय तुमचं, का नुसती त्याच्याबरोबर भांडत असतेस. तेव्हा इथे अन्विता म्हणते आजे, तू आमच्यात पडू नकोस हा, तुला माहिती नाही आहे राघव काय आहे ते, सोडणार नाही आहे मी त्याला. तेव्हा इथे राघव आता गाडीवरती बसतो, माधवला शोधण्यासाठी निघून जातो. आणि तेवढ्या तिथे आजी म्हणत असते का त्याच्यावर बरोबर भांडत असतेस ग, आणि मी म्हणते तसं सोडू नकोसच त्याला, त्याला बघूनच घे तू बरोबर, पण त्याच्याकडे बघताना प्रेमाने बघायचं बरं का, प्रेम दिसलं पाहिजे डोळ्यात. तेव्हा अन्विता म्हणते प्रेम आणि या राघववरती, चल हॅट, असं म्हणून ती राघवला आता बघून निघून जाते. तर इथे माधव बसलेला असतो आणि तित्र नालायक रुद्रसुद्धा आलेला असतो. रुद्र तिथे येतो. रुद्रप्रताप म्हणतो की अच्छा, हा माधव इथे बसलाय तर. त्यानंतर तो तिथे बसलेल्या माणसांना खुणावतो आणि म्हणतो की त्या माधवला दारू प्यायला द्या, द्या त्याला दारू द्या. तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे, तुमचं काम होईल. तो विचारतो काय रे मुला, काय झालं, काय रे मित्रा, कसला विचार करतोयस. तेव्हा तो म्हणत असतो काही नाही. तेव्हा तो म्हणतो दारू पिणार का, सगळ्या टेन्शनवरचा एकच उपाय दारू. पिणार आहेस का तू, हे घे, ही बाटली घे, एक पॅक मार, मग बघ असं सगळं टेन्शन दूर होतं ते. घे रे घे, दारू पी घे. काय झालं तरी काय, कसला एवढा विचार करतोयस, काय कुणी प्रेमभंग केला की काय, कुणी धोका दिला काय तुला, म्हणून इतकं टेन्शनमध्ये आहेस. दिला असेल धोका तरीही दारू प्यायलास ना तरीसुद्धा चालेल, सगळं टेन्शन कसं दूर होईल तुझं, घे ना घे. तेव्हा इथे तो काही दारूच्या बाटलीला माधव हात लावत नसतो, दारूची बाटली तिथेच असते. तेव्हा इथे रुद्रप्रताप म्हणत असतो की हा माधव पण ना सहजासहजी काही दारू पिणाऱ्यातला नाही हा मुलगा. तो दारूकडे बघत असतो, त्याला आठवत असतं मधुराचं लग्न ठरले, दारूकडे बघत असतो, त्याला आठवत असतं. दारूची बाटली हातात घेतो, पुन्हा खाली ठेवतो, पण पीत काही नसतो. पण तो दारू केव्हा पितो प्रेक्षकांनो, मुद्दामूनच. इथे आता म्हणजे मधुराचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो इथे सोशल मीडियावरती आलेला असतो. म्हणजे डी पीला वगैरे किंवा स्टेटसला ठेवला असेल. त्या दोघांनी एकमेकांना अंगठी घातली आहे, त्यांचा साखरपुडा झाला आहे, त्याचा फोटो त्यांनी मोबाईलवरती टाकलेला असतो. आणि तो फोटो आता माधव बघतो. तो फोटो माधवला दिसल्यानंतर माधव बघतो, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा मधुरा आणि त्या मुलाचा साखरपुडा होतो. आणि त्यांचा तो अंगठी दाखवतानाचा फोटो जेव्हा तो बघतो ना, तेव्हा त्याला इतका मोठा धक्का बसतो की तो दारू प्यायला सुरुवात करतो.
त्याला खोकळा येतो, ठसका लागतो, पण तरीसुद्धा तो दारू मुद्दामूनच पित असतो, रागाच्या भरात पित असतो. तेव्हा इथे शिवनाथ टेन्शनमध्ये डोक्याला हात लावून बसलेला असतो. उमा एकाच टेन्शनमध्ये. राघवला माधव सापडला असेल का? माधव घरी आला असेल का? यांना जर कळलं की माधव इतक्या रात्री घरात नाही आहे, यांना अजून टेन्शन येईल. तेवढ्यातच इथे शिवनाथ उभा राहतो. उमा म्हणत असते, काय व काय झालं? कसला विचार करताय? हे बघा, त्या सासनकाठीचा विचार करत असाल तर जाऊ द्या, नका करू. तेव्हा शिवनाथ म्हणतो, नाही तसं नाही, पोरांशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं, येतो त्यांच्याबरोबर थोडं बोलून. ती म्हणते, आवा आता कुठं, आता किती उशीर झाला आहे, पोरं झोपले असतील, आता त्यांना झोपू द्या, दमलेत ना ते, तुम्ही या बरं, तुम्ही पण आराम करा. तो म्हणतो, झोपले असतील तर मी बाहेर निघून येईन, त्यांना काही उठवणार नाही आहे मी, पण जर ते लोक जागे असतील तर लगेच बोलून टाकतो ना. मनात एकदा का विचार आला ना की लवकरात लवकर ते काम करून टाकायचं असतं, बोलून टाकायचं असतं, नाहीतर मग मनामध्ये सारखे सारखे विचार येत राहतात. त्यानंतर इथे आलेली असते वेदा. वेदा म्हणत असते, आई अगं तेल लावून दे ना गं जरा केसांना, बघ ना आज माझे केस किती सुकल्यासारखे वाटत आहेत, थोडं तेल लावून दे. तेव्हा उमा म्हणत असते, अगं मी काही नेहमीच लावत असते, अगं तुझ्या लाडक्या आप्पांना सांग की केसांना तेल लावून द्यायला. काय हो आप्पा, द्याल ना तेल लावून? तो म्हणतो, देतो की. तेव्हा इथे वेदा म्हणते, हो अगदी बरोबर आप्पा, तुम्ही डोक्याला तेल लावल्यानंतर एकदम भारी वाटतं बघा मला. तेव्हा उमा म्हणतो, होय का, आणि मी लावल्यावर नाही वाटत का? ते म्हणते, नाही गाई, तू लावल्यावर बी वाटतं, पण बाबा कधीतरी लावतात ना, जास्त बरं वाटतं. तेव्हा इथे वेदाच्या केसांना तेल लावून देत तिचे वडील आता महत्त्वाचं काम करत असतात. तेव्हा इथे श्री आता टेन्शनमध्ये असतो पिहूच्या. पिहूला काय करू, पिहूला काय सांगू, आता काहीतरी बोलावं लागेलच, नाहीतर पिहू मला मिळणार नाही. तेवढ्यातच उमा इथे म्हणते, काय रे काय झालं, फोन केलास का, बोललास का? तो म्हणतो, कुणाला? ती म्हणते, अरे कुणाला काय, माधवला फोन लाव ना, मध्ये मध्ये राघवला सुद्धा लाव. माधवने फोन उचलला नाही तर निदान राघव तरी उचलेल ना. तेव्हा ते दोघे एकमेकांना भेटले तर खूप बरं होईल, खूप बरं होईल, असं ती सारखं सारखं म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे उमा म्हणत असते, श्री बरं मी जाते बाहेर, तुझ्या बाबांना सांगते, पण तू सारखा माधवला फोन करत राहा. माधवला फोन केलास ना तरच इथे आपल्याला कळेल की तो कुठे आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता माधव मात्रून दारू पीत असतो. माधव दारू पीत असतो, त्याला इथे आता कोणी अडवायला नसतं. रुद्रप्रताप म्हणत असतो की अरे वा, माधव पहिल्यांदा दारू प्यायला, ही शिवनाथची मुलं आहेत ना, त्याला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही आहेत. मला तर असंच वाटतं, कुठेही तोंड दाखवू शकणार नाही आहे तो शिवनाथ, असं काम या माधवने केलेलं आहे. माधव आता दारू प्यायलेला असतो, वडिलांचा मान आधीच त्याने राखलेला नसतो. सासनकाठीच्या वेळेला त्या मुलीला बघतो आणि तिच्यामध्येच असा काही आता गुंग होऊन जातो की रश्शीच सोडतो. आणि आता ही त्याची दुसरी चूक, ती म्हणजे टेन्शन आलं म्हणून बोलायची हिंमत नाही आहे आपणबरोबर, पण दारू प्यायची मात्र हिंमत आहे. आणि ती हिंमत माधवने केलेली असते. माधवला बोल बसू नये यासाठी राघव आता दारू पिण्याचं नाटक करून येतं. तो म्हणतो की आप्पा अहो, मी प्यालो आहे दारू, पहिल्यांदाच प्यालो आहे ना, म्हणून मला कसं तरीच वाटतं आहे. त्यानंतर इथे शिवनाथ राघवला मारतो, त्याला खूप मारतो, धक्केबुक्के देऊन त्याला आतमध्ये घरामध्ये घेतो. तेव्हा उमासुद्धा राघवला खूप रागवते, खूप मारते. ती म्हणते, आमच्या संसारांचा चकनाचूर केलास तू, किती वेळा सांगितलं होतं तुला की तू इथे दारू वगैरे प्यायची नाही, लांब राहायचं म्हणून, आणि तू दारू पिऊन आलास, लाज नाही वाटली तुला? मी तुला कधीच माफ करणार नाही आहे राघव. दारू पिऊन यायची चूक तू नाही करायला पाहिजे होती. तुझं हे वागणं मला अजिबातच आवडलेलं नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो राघवने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. माधवच्या बाबतीत हे सगळं घडू नये, त्याला मार बसू नये, त्याला समजून घेतलं पाहिजे. हे जेव्हा आता राघवच्या मनात येतं ना, तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे, मार खावा लागला तरीसुद्धा चालेल, पण मी माझ्या भावाची मदत करणार. तेव्हा इथे आता माधवला झोपवत असताना लगेच उमा काय म्हणते, काय रे इथे बंटी, इथे ह्या माधवच्या कपड्यांचा त्याच्याजवळसुद्धा दारूचाच वास येतो आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, अगं ताई तुला माहिती नाही आहे, आपला राघव दारू प्यायलेलाच नाही आहे. अगं तो का दारू पिईल, तो दारू पित नाही, तो दारू प्यायलेलाच नाही आहे, तर माधव दारू प्यायलेला आहे.
पण माधवला वाचवण्यासाठी राघवने स्वतःचं नाव घेतलं तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर इथे पद्मा म्हणत असते की चला रे चला, वाजत गाजत आनंद सेलिब्रेट करूया, शिवनाथचा मुलगा दारू प्यायला रे. आणि तेव्हा इथे आता ती सगळेजणं नाचत असतात आणि इथे राघवला मात्र त्यांच्या नाचण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो.